नमस्कार मित्रांनो, तर आज आपला असा टॉपिक घेऊन आलेलो की बऱ्याच जणांचा क्वेश्चन असतो की ऑप्शन ट्रेडिंग वर्सेस फॉरेक्स ट्रेडिंग. नेमकं फॉरेक्स ट्रेडिंग केली पाहिजे की ऑप्शन ट्रेडिंग केली पाहिजे आणि कोणती केलेली बेटर राहते आणि आपण कोणती केली पाहिजे. प्रत्येकाचे काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत, बरोबर आहे. तर पहिला ऑप्शन घेऊयात आपण, ऑप्शन ट्रेडिंग. की नेमकं ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं? तर ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं की डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये ट्रेडिंग जी केली जाते त्याला म्हटलं जातं ऑप्शन ट्रेडिंग. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये दोन कन्सेप्ट असतात. पहिला असतो फ्युचर ट्रेडिंग आणि दुसरा असतं ऑप्शन ट्रेडिंग. आता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बाईंग सेलिंग चालते, पण कशाची? जे इंडेक्स असतात जसं की निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी, सेन्सेक्स, याचे प्रीमियम निघतात, याचे वेगवेगळे स्ट्राईक प्राइस निघत असतात, त्याचे काही प्रीमियम निघतात, त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग केली जाते, त्याला म्हटलं जातं ऑप्शन ट्रेडिंग, बरोबर आहे. पण त्याच ठिकाणी फॉरेक्स ट्रेडिंग कशाला म्हटलं जाते? फॉरेक्स मार्केट हे काय असतं? एक ग्लोबल मार्केट असतं. यामध्ये काय केलं जातं? करन्सीची बाईंग सेलिंग केली जाते, त्यानंतर करन्सी पेअरची बाईंग सेलिंग केली जाते, त्यानंतर क्रिप्टो करन्सी पण यामध्ये अवेलेबल असते आणि ग्लोबल लेवलच्या कमोडिटीज पण यामध्ये अवेलेबल असतात. याला म्हटलं जातं करन्सी मार्केट, बरोबर आहे. मग ह्या दोन्ही मार्केटमध्ये मेन डिफरन्स काय असतो? मेन डिफरन्स काय असतो की जी ऑप्शन ट्रेडिंग केली जाते हे इंडियन मार्केटमध्ये केली जाते आणि याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का? हे इंडियन मार्केट एक छोटं आणि लिमिटेड मार्केट असतं, म्हणजे फक्त मॅक्झिमम करून यामध्ये इंडियन लोकच ट्रेडिंग करतात, बरोबर आहे. पण जे फॉरेक्स मार्केट असतं हे ग्लोबल मार्केट असतं, त्यामुळे काय असतं की यामध्ये सगळ्या जगातले लोक किंवा सगळ्या जगातले ट्रेडर त्यामध्ये ट्रेडिंग करत असतात. मग आता याच्यामुळे मार्केटवरती काय इम्पॅक्ट पडतो? याच्यामुळे सर्वात मोठा इम्पॅक्ट पडतो मार्केटमध्ये व्हॉल्यूमचा किंवा मॅन्युप्युलेशनचा. आता जेवढं छोटं मार्केट असतं तेवढं जास्त इझी असतं मार्केटला एखाद्या मॅन्युप्युलेशन करणं. पण त्याच ठिकाणी जर फॉरेक्स मार्केटचा विचार केला तर फॉरेक्स मार्केट हे खूप मोठं असल्यामुळे काय होतं, याच्यामध्ये प्रॉपर पद्धतीने टेक्निकल हे वर्क करतं, बरोबर आहे. पहिला पॉईंट येतो आपला याच्यामध्ये की मॅन्युप्युलेशनचा. यामध्ये दुसरा पॉईंट येतो की टाइमचा कसं की जे की कॉलेजमध्ये आहेत किंवा जे की जॉब वगैरे करतात अशा लोकांना ऑप्शन ट्रेडिंग करणं हे थोडंसं हार्ड जातं. का? तर इंडियन मार्केटचा टायमिंग काय असतो? 9:15 वाजता मार्केट ओपन होतं, 3:30 पर्यंत मार्केट क्लोज होतं, बरोबर आहे. पण फॉरेक्स मार्केट कसं असतं? 24x5 मार्केट चालू असतं, त्यामुळे सगळेच जण यामध्ये ट्रेडिंग करू शकतात, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो याच्यामध्ये एक्सपायरीचा. एक्सपायरी म्हणजे असा पॉईंट असतो की फॉरेक्स मार्केटचं जर पाहायचं झालं तर याच्यामध्ये एक्सपायरी नावाचा कन्सेप्ट नसतो. म्हणजे तुम्ही आज एखादी वस्तू परचेस करताय तर तुम्ही आज विकायची तर आज विका, उद्या, परवा दिवशी, महिन्यानं, 2 महिन्यानं, 6 महिन्यानं, कधीही तुम्ही ती गोष्ट सेल करू शकता. इन द मनी, आउट ऑफ द मनी, ॲट द मनी असतात. इन द मनी सोडता बाकीचे राहिलेले दोन्ही हे प्रीमियम काय होतात? ऑटोमॅटिक झिरो होतात. आता सपोज एखादी वस्तू तुम्ही परचेस केलेली आहे, परचेस केल्याच्या नंतर म्हणजे काय करणे? बाय करणे. बाय जर केलं तर काय? मार्केट जर वाढलं तर फायदा होतो आणि जर मार्केट पडलं तर तोटा होतो. पण ऑप्शन मार्केटमध्ये कसं असतं माहिती आहे का? मार्केट जर वाढलं तर फायदा होणार आणि जर मार्केट पडलं तर नुकसान होणार, ठीक आहे. पण मार्केट जर त्याच रेंजमध्ये राहिलं किंवा साईडवेज मार्केट जर राहिलं तर काय होतं की बायर आणि सेलर दोघांचे पण प्रीमियम काय होतात? ऑटोमॅटिक कमी होत जातात. म्हणजे जर समजा तुम्ही 100 रुपयाला वस्तू बाय केली आणि दिवसभर मार्केट साईडवेज राहिलं, म्हणजे तिथंच थोडंसं खालीवर जर होत राहिलं तर ती 100 रुपयाच्या वस्तूचा भाव काय होतो? ऑटोमॅटिक 90, 80, 70, 60 असं होतं. म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं? आपला इनडायरेक्टली लॉस होतो. याच्या मागचं सर्वात मोठं कारण असतं एक्सपायरी. त्यामुळं इंडियन मार्केटपेक्षा फॉरेक्स मार्केटला थोडंसं जास्त प्रेफर करतो आपण ट्रेडिंग करायला. आता त्याच्यामध्ये एक्सपायरी नावाचा कन्सेप्ट नसतो, क्लिअर आहे. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय की जे की इंडियन मार्केट असतं, जे ऑप्शन ट्रेडिंग असते ते काय डेली बेसिसवरती मार्केट बंद होतं, डेली बेसिसवरती मार्केट चालू होतं. पण फॉरेक्स मार्केट काय कंटिन्युअसली चालू असल्यामुळे काय गॅप अप आणि गॅप डाऊन यामध्ये कमी होतं, त्यामुळे काय प्रॉपर पद्धतीने टेक्निकल वर्क होतं. आणि तसेच ऑप्शन मार्केटमध्ये पाहिलं तर एखाद्या लेवलला कसं होतं की आपण अनालिसिस केलेलं असतं, आपण ठरवलेलं असतं की या प्राइसला आल्याच्या नंतर बाय करायचंय, त्या प्राइसला येईपर्यंत मार्केट बंद होतं आणि ओपनच होतं आणि डायरेक्ट गॅप अप होतं किंवा गॅप डाऊन होतं. मग अशा सिच्युएशनमध्ये काय होतं की आपल्याला जी एंट्री घ्यायची ते एंट्री काय होते? मिस होते. मग हे फॉरेक्स मार्केटमध्ये खूप कमी वेळेस पाहायला भेटतं, क्लिअर आहे. हे दोन मेजर काही डिफरन्स आहेत की जे की फॉरेक्स मार्केटमध्ये आणि इंडियन मार्केटमध्ये आहेत, ठीक आहे. त्यानंतर येतं टॅक्सेशनचा विषय. टॅक्सेशनमध्ये जर पाहायचं झालं तर इंडियन मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये जर ट्रेडिंग करायची झाली तर खूप जास्त टॅक्सेस लागतात. पण फॉरेक्स मार्केट जर पाहिलं तर त्यामध्ये टॅक्सेशन थोडंसं कमी आहे किंवा टॅक्सेस नाही येतच, फक्त त्यामध्ये एक थोडासा छोटा चार्ज लागतो, त्याला म्हटलं जातं स्प्रेड. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा पॉईंट येतो तो म्हणजे मार्जिनचा. काय होतं माहिती आहे का? ऑप्शनमध्ये ट्रेड करायच्या वेळेस जेवढा प्रीमियम होतो एक कॅल्क्युलेशन केलं जातं, त्याची तेवढी एक अमाऊंट निघते. तेवढी अमाऊंट जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये किंवा त्या डीमॅट अकाउंटमध्ये जर असेल तरच तुम्हाला ती वस्तू बाय किंवा सेल करता येते. जर नसेल तर तुमची पोझिशन त्या ठिकाणी घेतली जात नाही.
बरोबर आहे. पण त्याच ठिकाणी फॉरेक्स मार्केटमध्ये जर पाहायचं झालं तर मार्जिन हे थोडंसं हाय लेवलवरती भेटलं जातं. याच्यामध्ये कसं भेटतं, लेव्हरेज थोडंसं जास्त भेटतं. म्हणजे कसं भेटतं, 1:100, 1:500 किंवा 1:2000 पर्यंतचं लेव्हरेज भेटतं. म्हणजे काय की $1 $200 पर्यंतची वस्तू तुम्ही बाय सेल करू शकता. या पद्धतीने हे फॉरेक्स मार्केट चालतं. त्यामुळे काय की हे थोडासा एक्स्ट्रा बेनिफिट होतो त्यांच्यासाठी, ज्यांच्याकडे की कमी अमाऊंट आहे त्यांना ऑप्शन ट्रेडिंग करण्यापेक्षा फॉरेक्स ट्रेडिंग करणं जास्त परवडतं. त्यानंतर दोन्ही मार्केटमधला सर्वात महत्त्वाचा आणि मेन जर डिफरन्स काय असेल तर तो असतो मॅन्युप्युलेशनचा. मॅन्युप्युलेशनचा कसा असतो माहिती आहे का, इंडियन मार्केटमध्ये ज्यावेळेस ऑप्शन ट्रेडिंग तुम्ही करायला जाता त्यावेळेस कसं होतं की मार्केट हे कंटिन्युअसली वाढत राहतं, पण त्याचे प्रीमियम काय होतात, वाढत नाहीत. काही वेळेस असं असतं की मार्केट साईडवेज चाललंय पण प्रीमियम वाढत आहेत किंवा प्रीमियम वाढतच नाहीत. मार्केट तुमच्या फेवरमध्ये असताना सुद्धा प्रीमियम बऱ्याच वेळेस वाढत नाहीत किंवा ज्या स्पीडने वाढायला पाहिजे त्या स्पीडने वाढत नाहीत. अशा गोष्टी होतात. पण या फॉरेक्स मार्केटमध्ये जर पाहायचं झालं तर फॉरेक्स मार्केटचा कन्सेप्ट कसा असतो, सिंपल फंड असतो. एकतर बाय करा किंवा सेल करा, वर गेलं फायदा आहे, खाली आलं तोटा आहे. या पद्धतीने बाय सेल प्रॉफिट लॉस याच्या पलीकडे फॉरेक्स मार्केटमध्ये काहीच नसतं. आणि त्यानंतर जर समजा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायची असेल तर ऑप्शन ट्रेडिंग करण्यासाठी एक तुम्हाला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. डीमॅट अकाउंट कशाचं ओपन करावं लागतं की एंजल ब्रोकिंग, झिरोधा, अपस्टॉक हे जे नावं तुम्ही ऐकलात का, यांचे तुम्हाला अकाउंट ओपन करावं लागतं. 6 महिन्याचं स्टेटमेंट वगैरे तुम्ही अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग यामध्ये करू शकता. जर सपोज तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंग करायची असेल तर फॉरेक्स ट्रेडिंगची अकाउंट ओपनिंगची लिंक तुम्हाला बायोमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता. एंड ऑफ द डिस्कशन माझा पर्सनल ओपिनियन असं असतं की जर तुम्ही बिगिनर असताल, तुम्हाला जर टेक्निकल थोडं समजत असेल किंवा चार्ट अनालिसिस थोडंसं येत असेल, तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करता येत असतील, टेक्निकल वगैरे थोडं जर समजत असेल तर अशा सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला पर्सनली सांगेल की फॉरेक्स ट्रेडिंग केलेली थोडीशी जास्त बेटर राहते. का तर त्या ठिकाणी टेक्निकल थोडंसं जास्त प्रॉपर पद्धतीनं वर्क करतं. ऑप्शन ट्रेडिंग पण करणं बेटर राहतं, पण ऑप्शन ट्रेडिंग कुणासाठी राहतं की ज्यांना ओलेटिलिटीची सवय आहे किंवा मार्केटमध्ये ओलेटिलिटी सहन करू शकतात किंवा मार्केटची जर ट्रान्झॅक्शन असते किंवा स्पीड असते ती जर ज्यांना परवडत असेल त्यांनीच त्या ठिकाणी केलं पाहिजे. का तर त्या ठिकाणी काय होतं, खूप स्पीडमध्ये मुवमेंट होते सर, बरोबर आहे ऑप्शनमध्ये. त्यामुळे काय की ऑप्शनपेक्षा फॉरेक्स करणं थोडंसं ॲज अ बिगिनर बेटर राहतं. ज्यावेळेस तुमची प्रॅक्टिस होईल, सगळ्या गोष्टी होतील, अनुभव वगैरे येईल, त्यावेळेस तुम्ही ऑप्शन ट्रेडिंगवरती शिफ्ट होऊ शकता. थँक्यू. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये असाच एक इंटरेस्टिंग टॉपिक घेऊयात ज्याबद्दल की इन डिटेलमध्ये आपण डिस्कस करूयात. जर यामध्ये तुम्हाला कधी काही जर कन्फ्युजन असेल किंवा काही जर डाऊट आला तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा, तुम्हाला आम्ही रिस्पॉन्स करूयात.